उद्याची निवडणूक परभणीकरांनो, जालनाकरांनो ही देशाचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे। ही गावकीची आणि भावकीची निवडणूक नाही। त्याच्यावर त्या निवडणुकीकडे त्या अँगलनी आपण सगळ्यांनी बघितलं पाहिजे। माग ज्याला आपण उमेदवार म्हणून निवडून दिलं त्यांनी 10 वर्षामध्ये काय दिवा लावला आणि उद्या 5 वर्षाच्या करता आता महादेव जानकर आपल्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व करायला निघालेले आहेत। त्यांनी आपल्या सर्वांच्या साक्षीने काय सांगितलं? मित्रांनो, अतिशय सर्वसामान्य कुटुंबामध्ये जन्माला आलेला हा सुपुत्र, परंतु समाजाच्या करता, राज्याच्या करता आपण काही केलं पाहिजे अशा प्रकारची भावना मनामध्ये घेऊन मी अनेक वर्ष त्यांना ओळखतोय। मगाशी जातीच्या वक्त्यांनी सांगितलं तशा प्रकारे कुठेही शेतकऱ्याच्या एखाद्या खोली मिळाली, एखादं कोपट असलं तरी त्या कोपटामध्ये महादेव जानकर झोपू शकतात, तिथंच आंघोळ करू शकतात, सकाळी तिथंच भाकरी खाऊन आपल्या कामाला लागू शकतात। देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री होते तरी देखील बारामतीला कधी कुठल्या गावामध्ये आल्यानंतर मला लोक सांगायची, दादा कॅबिनेट मंत्री, परंतु तिथं आमच्यामध्ये झोपतात, आमच्यामध्ये भाकरी खातात, आमच्यामध्ये चर्चा करतात आणि लोकांची सुखदुःख समजून घेण्याचा प्रयत्न करतात। अशा प्रकारचा उमेदवार महायुतीने तुम्हाला दिलेला। ठीक आहे, जागा राष्ट्रवादीची होती, आम्ही बहुजनांचं प्रतिनिधित्व करणारे लोक। युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीला बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली। हे आपल्याला कधी विसरता येणार नाही, नाकारता येणार नाही। आणि उद्याच्या काळामध्ये 543 ठिकाणी देशामध्ये निवडणुका आहेत, परंतु शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये 48 जागेच्या निवडणुका आहेत। यामध्ये देखील एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी, मी आणि आमचे सगळे मित्रपक्ष, मग सदाभाऊ खोत असतील, आमचे रासपाचे महादेवराव असतील, सचिन असतील, रामदास आठवले असतील, अनेकांची नावं घेता येतील। आम्ही सगळ्यांनी ठरवलं की उमेदवार देत असताना वेगवेगळ्या घटकाला प्रतिनिधित्व द्यायचं, वेगवेगळ्या समाजाला प्रतिनिधित्व द्यायचं। शेवटी हे राज्य बहुजनांचं आहे, इथं शिकवण शिवाजी महाराजांची आहे आणि त्याच उद्देशाने ठीक आहे अनेक जण इच्छुक होते, ज्याचा उल्लेख राजेशनं आपल्या भाषणामध्ये विटेकरांनी केला। राहुल लोणीकर इच्छुक होते, बोर्डीकांच्या घरामध्ये काही जण इच्छुक होते। प्रत्येकाला इच्छा असणं हे काही चुकीचं नाहीये, तो त्यांचा अधिकार आहे, तो त्यांचा हक्क आहे। परंतु एकदा वरिष्ठांनी, एकदा युतीच्या मान्यवरांनी घेतलेला निर्णय शिरसावंत म्हणून सगळ्यांनी आज जी उपस्थिती दाखवली त्याबद्दल मी सर्वांना मनापासून धन्यवाद देतो, मनापासून आभार मानतो। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।